आयुक्तांची भेट घेतलेली आहे। खास करून रामनवमीचं निमित्त कळतंय, काय नेमकी मागणी आहे, कशा पद्धतीने तयारी सगळी असणार आहे? 15-20 वर्षापासून मुंबईमध्ये विभिन्न ठिकाणामध्ये रामनवमीच्या पालखीचा कार्यक्रम रामनवमीच्या दिवसाचे पूर्वी असता। ते मार्ग तय आहे, त्यांचे परमिशन त्यांच्याकडे आहे, पण यावेळी चुकून काय असा झाला की सर्व जास्त 10-12 राम मंडळाने ते परमिशनचा रिफ्युजल देण्यात आला। म्हणून ते सर्व राम भक्त मंडळ रामनवमीचे मंडळने घेऊन आम्ही माननीय कमिशनर साहेब आणि माननीय स्पेशल कमिशनर दोघांनी भेटलो। त्याने आमची काय प्रॉब्लेम ते मांडली। त्याने याचा स्वीकार केलेला आहे की जे रामनवमी मंडळाकडे पूर्वीपासून परमिशन असेल त्याच रूटवर त्याच वेळी रामनवमीचे शिवाय रामनवमीचे काय मंडळ रामनवमीचे पूर्व रविवारी करता काय एक दिवस पूर्वी करता जे ते त्यांचे नेहमी परंपरा आहे त्याप्रमाणे त्याने परमिशन लगेच मिळेल। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। दुसरा मुद्दा आहे सर, रामनवमीचा तो विषय आहे, पण दुसरा एक रामाच्या साथीने अजून एक पक्ष तुमच्या मदतीला आलेला आहे, म्हणजे तुम्ही काय काय भूमिका आहे? ते आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नक्की करतील। मी फक्त त्यांच्यासाठी गुढीपाडवाची शुभेच्छासाठी नेहमी जातो, त्यासाठी गेले होते। आमचे बराबर सकल हिंदू समाजाचे श्री गायकवाड आहेत, ते याबद्दल 2 मिनिट बोलतील। सर एक वेगळा विषय, तुम्ही पालकमंत्री आहात आणि राम जन्मोत्सव म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन ज्यावेळी चालू होतं काही गोष्टी घडल्या होत्या मुंबईत। आता परत रामनवमीचा उत्सव येतोय, या सगळ्या संदर्भात काही बोलणं झालं का? कारण निवडणुकीचे दिवस आहेत आणि वारंवार विरोधकांकडून बोललं जातं की दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय, भाजप याला फायदा होईल वगैरे वगैरे। जे सबबमध्ये झालं होतं ती घटना माहिती आहे तुम्हाला? काय होणार नाही, सरकार सक्षम आहे, पोलीस अधिकारी सक्षम आहे, माननीय गृहमंत्रीजी नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्रीजी नेतृत्वामध्ये सर्व स्थिती ते हँडल करतील। काय होणार नाही, काय कोणाचे काय काळजी करू नये, सर्वांनी शांतता राखावा। नितेश राणे यांचा कार्यकर्ता मेळावा होता, त्याच्यामध्ये त्यांनी सरपंचांना दम दिलेला आहे की जर 4 जूनला आम्हाला हवं तसं मतदान मिळालं नाही तर निधीच्या बाबतीत कुठेतरी विचार केला जाईल। काय वाटतं एकंदरीत असं दम देणं? मी असा कधी ऐकलेला नाही आणि नितेश राणेजीने मी जोपर्यंत ओळखतो ते कोणाचे दम देत नाही। ते अतिशय चांगला माणूस आहे, लोकांच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। तरी पण तुम्ही सांगितला तर मी बघू। सर, गजानन कीर्तीकर यांनी असं म्हटलेलं आहे की 405चा नारा देण्याऐवजी संसद ताब्यात घ्या, परंतु जे आपले छोटे मित्रपक्ष आहेत त्यांचा मात्र सन्मान करा। नो कमेंट्स, ते माझा विषय नाही आहे, त्यांचे श्रेष्ठ त्यावर बोलतील।